नमस्कार, जय शिवराय. मी आदित्य, हा सौरभ. तर आम्ही काही दिवसापूर्वी वाराणसीला जायचा प्लॅन केला होता. त्या पद्धतीने सौरभने थर्ड एसीचे तिकीट पण बुक केले होते, सगळं झालं होतं. पण अचानक आदल्या दिवशी काय झालं, आमची थर्ड एसीचे तिकीटच कॅन्सल झाले. म्हणजे वेटिंगला होते, पण ते काही कंप्लीट झालं नाही आणि कॅन्सल होऊन गेले. मग सौरभने मला कॉल केला. मी म्हटलं मग आपण तत्कालमध्ये जरा बघू, चौकशी करून. मग आम्ही 2 एसीचं सौरभने आधी बुक केलं, ते पण कॅन्सल झालं. मी तत्कालमध्ये 2 एसीचं बुक केलं, ते पण कॅन्सल झालं. मग आता शेवट आमच्याकडं पर्याय काय होता, एक तर फ्लाईट किंवा बस, हे दोनच पर्याय राहिले. कारण ट्रेनचं तर काही रिझर्वेशन काहीच नव्हतं. मग आम्ही शेवट बसचं तिकीट बुक केलं. पण बस डायरेक्ट नव्हती. पुणे टू इंदोर बस होती आणि इंदोर टू वाराणसी, अशा 2 बस आम्हाला होत्या त्या रूटमध्ये. तर आम्ही काल आणि आज अशा 2 दिवसात पुणे टू इंदोरचा प्रवास पूर्ण केला. 10 वाजता आम्ही इंदोरमध्ये पोहोचलो. त्याच्यानंतर इंदोरमध्ये फिरलो आम्ही. अहिल्याबाई होळकरांनी जे काही वाडी वगैरे जे काही बांधलेले जुन्या वास्तू सगळ्या पाहिल्या. आणि आता आम्ही 4:30 वाजता इंदोरमधून निघालो. आता भोपाळच्या जवळजवळ पुढं आलेलो आहे आम्ही. 50-60 किलोमीटर आलो असेल. आणि उद्या आम्ही 1 वाजता वाराणसीत पोहोचणार. तर स्टे ट्यून, पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. आणि ही पाहू शकता आमची बस आणि हे हॉटेल दाखव रे. धन्यवाद.